आशियातील सर्वात मोठी टाटा मॅरेथॉन आज मुंबईमध्ये होतीये। दरवर्षीप्रमाणे यंदाही टाटा मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय आणि यात व्यावसायिक ते ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांनी देखील हौशीनं सहभाग घेतलाय। ही मॅरेथॉन सीएसएमटी पासून सुरू होऊन वरळी, सीलिंक, माहीम, प्रभादेवी, हाजी अली आणि मरीन ड्राईव्ह वरून पुन्हा सीएसएमटी पर्यंत असणार आहे। मॅरेथॉनमधील धावपटूंसाठी विशेष लोकल आणि बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे। तसंच यावेळी कोस्टल रोडचाही मार्गामध्ये समावेश करण्यात आला आहे। आशियातील सर्वात मोठी टाटा मॅरेथॉन या आज मुंबईमध्ये होतीये। दरवर्षीप्रमाणे यंदाही टाटा मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये व्यावसायिक ते ज्येष्ठ नागरिक ते दिव्यांगांनाही यामध्ये सहभाग घेतलेला आहे। ही मॅरेथॉन सीएसएमटी पासून सुरू होऊन वरळी, सीलिंक, माहीम, प्रभादेवी, हाजी अली आणि मरीन ड्राईव्ह वरून पुन्हा सीएसएमटी पर्यंत असणार आहे। मॅरेथॉनमधील धावपटूंसाठी विशेष लोकल आणि बस सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे। तसंच यावेळी कोस्टल रोडचाही मार्ग यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर मोठ्या संख्येनं धावपटूंनी या टाटा मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेला आहे। हाफ आणि फुल मॅरेथॉनसह या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, मुंबईमध्ये थंडी जाणवते आणि याच थंडीमध्ये यंदाही टाटा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कसा प्रतिसाद पाहायला मिळतोय? नक्कीच खरं तर मॅरेथॉन मध्ये धावण्यासाठी सकाळपासूनच आपल्याला नागरिकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि यासाठी खरं तर सकाळी 4 वाजल्यापासूनच सीएसटी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला धावणाऱ्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती। या मॅरेथॉन मधून 69हून अधिक धावपटू या टाटा मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार असल्याची त्यांच्याकडनं टाटा मॅरेथॉनकडनं माहिती दिलेली होती। एवढ्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं। जागतिक ॲथलीट गोल्ड लेबल रेस असलेल्या विक्रमी 21वी टाटा मॅरेथॉन आहे ही आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी खरं तर मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून लोक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। मॅरेथॉन मध्ये फक्त तरुणांचीच गर्दी नाहीये तर जे वरिष्ठ नागरिक आहेत तर ते सुद्धा आपल्याला जे आहे ते पाहायला मिळतं। त्यामुळे उत्साह जो आहे तो सकाळपासून आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय। अर्थात जसं तू म्हणालीस की मुंबईमध्ये थंडी जाणवते आणि अशा थंडीमध्ये सुद्धा धावपटूंमध्ये जो एक वेगळाच उत्साह जो आहे तो सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतोय। नक्की सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।